नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेली आहे पुणा गाडगे अँड सन्स तळेगाव दाभाडे या ब्रँचमध्ये. तर आत्ता सध्या गणपती बाप्पांचं लवकरच आपल्या घरी आगमन होणार आहे. तर सुंदर असं तुमचीसुद्धा तयारी चालू झाली असेल, तर त्यासाठी मी तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. खास असं गणपती बाप्पासाठीचं सिल्वरमधलं कलेक्शन. तर याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता अँटिकमधले सुद्धा आपण बरेचसे व्हरायटी बघणार आहोत. त्यामध्ये मूर्ती आहे, त्यानंतर इथे मस्त अशा समया कलश आहे, त्याबरोबरच इथे सिल्वरचं पण कलेक्शन बघूयात आपण. सिल्वर आणि अँटिक असं दोन्ही आपण कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सुंदर असं कलेक्शन मी कव्हर केलेलं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. पुणा गाडगे सन्स संत तुकाराम नगर येथील तळेगाव ब्रांच येथील आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आपल्या इथे आता नवीन कलेक्शन आले आहे गणपतीसाठी. गणपती आता जवळ येत आहेत, तर त्यासाठी आता हे अँटिकचं आता नवीन कलेक्शन आले आहे. तर आपण ते बघून घेऊया. तर ह्या आहेत अशा लक्ष्मीच्या समया आहेत. अँटिकमध्ये आहेत, पूर्ण 18 इंच त्याची उंची आहे. दोन्ही समया खूप छान नक्षी आहे त्याच्यावरती, बघून घ्या. इथे ही लक्ष्मी अशी लक्ष्मीची डिझाईन आहे या समईवरती. खूप छान असे नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याची उंची आहे 18 इंच. तर त्याचं वजन आहे एका समईचं जवळपास 800 ग्रॅम, म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला 1.5 किलोच्या ह्या समया आहेत. त्यानंतर आता हे दोन्ही गजांत लक्ष्मी आहेत आपल्याकडे अँटिक लुकमध्ये. स्वागतमुखी आहे, त्यांची सोंडवरती म्हणजे हे पण घरी ठेवल्यावर शुभ असतं गजांत लक्ष्मी, त्याच्यामुळे हे तुम्ही पूजेसाठी वगैरे वापरू शकता. गणपतीची मूर्ती आहे जी मार्बल पावडरमध्ये बनलेली आहे. सुंदर अशी मूर्ती आहे ही. नाही, ही मार्बल पावडरमध्ये बनलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यात आता गोल्ड फिनिशिंगमध्ये एक मोदक आहे, जास्वंदाचं फूल. तर हे जास्वंदाचं फूल आहे. 1600 रुपये अमाऊंटच आहे, डायरेक्ट MRP वरती आहे ते. दुर्वा आहेत या गणपतीच्या. ह्याच्यामध्ये पण साईज मिळेल दुर्वांमध्ये पण, छोटी साईज येते, मोठी साईजमध्ये येते. मोर पीस आहे हे, जे गणपतीला तुम्ही लावू शकता असं अटॅच करून. 1200 रुपये प्लस त्याच्यावर 3% GST लागेल. त्यानंतर हे अगरबत्तीचं स्टँड आहे, म्हणजे ते तुम्हाला अगरबत्ती लावलं की जो इथेच ते जमा होऊन जाईल त्याच्यात. गणपतीसाठी उंदीर पण आहे अँटिकमध्ये, वजनावर आहे 30 ग्रॅमचा. हा अष्टलक्ष्मी कलश आहे अँटिकचा. ह्याचं वजन आहे 275 ग्रॅम, म्हणजे 300 ग्रॅम जवळपास वजन आहे याचं. आणि खूप अशी सुंदर अशी पण मिळेल का? साईज याच्यामध्ये आहे. एक हा 300 ग्रॅमचा आहे, अर्धा किलोचा पण येतो आणि 1 किलोमध्ये असं साईजमध्ये पण मिळेल हे तुम्हाला. ओके. आणि ही अष्टविनायकची जर आपल्याला ती डिझाईन हवी असेल तर ती मिळेल? ती पण मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. अष्टविनायकची ती पण असते, पण आत्ता नाही आहे सध्या, पण त्याच्यात मिळेल तुम्हाला ऑर्डर करून त्याच्यामध्ये. तेच आहे, 1 किलोपर्यंत आहे हा कलश. सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे आणि लक्ष्मीचे सगळे रूप आहेत त्याच्यावरती. पूजेचं ताट त्याच्यावर सुद्धा लक्ष्मीचीच आहेत, अष्टलक्ष्मी जे आहेत त्या आहेत त्याच्यावरती. आणि दिवा आहे. दिवा जो आहे तो 42 ग्रॅम, म्हणजे 40 ग्रॅमचा जवळपास. हे पण 40 ग्रॅमचा करंडा आहे, सुंदर असा. त्यानंतर घंटा 85 ग्रॅमपर्यंत घंटा येईल. आणि हा एक लक्ष्मीचा दिवा वेगळा 100 ग्रॅमपर्यंत आहे. सुंदर अशी डिझाईन त्याच्यावरती केलेली आहे बघा. 1600-1700 पर्यंत जाईल. म्हणजे काय वेट आहे ते पळी भांड्याचं? 50 ग्रॅमची पळी आहे आणि भांडं आहे 95 ग्रॅम. 100 आणि 50 म्हणजे 150 ग्रॅमचं पूर्ण दोन्ही मिळून वजन आहे. तर फॅन्सी बाउल सुद्धा येईल तुम्हाला, यात तुम्ही प्रसाद वगैरे ठेवू शकता. खूप छान असं नक्षीकाम त्याच्यावर पण आहे. स्टँड आहेत खाली त्याला, आणि वेगळं काहीतरी आहे, म्हणजे नेहमीचं ते वाटी ठेवण्यापेक्षा हे फॅन्सी म्हणून छान वाटेल ठेवलेलं. मोदक हा 126 ग्रॅमचा आहे. याची प्राईस जवळपास 15,000 पर्यंत जाईल ऑलमोस्ट.
त्याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळेल, छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत येतो हा. आणि हा एक दिवा आहे वेगळा, फॅन्सी दिवा म्हणून आहे, गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि घरी पण तुम्ही वापरू शकता. आणि हा एक जास्वंदी दिवा म्हणून आहे, जास्वंदाचं फूल आहे त्याच्यावरती, पण जास्वंदी दिवा तसं नाव आहे त्याचं. थोडे आहेत गणपतीचे, स्टोन लावलेले आहेत त्याच्यावरती. त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळतील, एक मोठा साईज आहे हा, त्यापेक्षा छोटा साईज आहे. आणि स्टोन नको असेल तर मग असं प्लेनमध्ये पण येईल तुम्हाला. असे 3 साईज वगैरे आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाचं वजन, आता याचं वजन 76 ग्रॅम आहे, 50 ग्रॅम आहे, हे 45 ग्रॅमपर्यंत आहे. ते गणपतीसाठी पान सुपारी लागतं, ते एक आहे सिल्वरमध्ये, हे पण तुम्हाला 20 ग्रॅमपर्यंत आहे वजन याचं सुद्धा. त्रिशूळ परशुराम 32 ग्रॅमपर्यंत आहे, दोन्ही मिळून. त्यानंतर शुंडाभूषण 22 ग्रॅम 400पर्यंत जाईल शुंडाभूषण पण. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज तुम्हाला मिळतील, ही आता मीडियम साईज आहे. त्यानंतर आहे हे केवड्याचं पान, त्यात पण साईज आहेत, जे आहे हे ऑन MRPच आहेत पॅटर्न. केवड्याचं पान आहे 600 रुपये प्लस 3% GST लागेल याच्यामध्ये. आणि हा थोडा मोठा साईजचा, हा जवळपास 1000पर्यंत बसेल मोठा साईजचा. हे शमीचं पान, ते पण जवळपास त्याच रेंजमध्ये आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे आता हे किरीट, गणपतीचं मुकुट वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतील तुम्हाला, डिझाईनमध्ये पण. हे पण त्याच्यामध्येच आहे, हे असं स्टोन वगैरे आहेत आणि डिझाईन पण खूप छान अशी त्याच्यावरती केलेली आहे. मुकुटामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पण आहेत आणि वेगवेगळ्या साईजमध्ये पण मिळतील. हे पण वजनावर आहे, जवळपास 5.5-54 ग्रॅमचं आहे, 5.5 तोळ्यापर्यंत. आणि हे MRP वरती येतं, 8000पर्यंत जाईल. त्यानंतर आता हे कमळाचं फूल आहे, त्यात पण 2 साईज आहेत. मोदक मगाशी पण दाखवला, हा एक छोटा त्यातलाच मोदक आहे. हे जे फूल आहे 1500 रुपयाचं आहे, त्याच्यावर 3% GST लागेल. आणि छोटं जे आहे ते 700 रुपयाचं आहे, त्याच्यावर पण 3% GST लागेल. गणपतीची ही मूर्ती आहे, याचं वजन आहे 290 ग्रॅम, म्हणजे 300 ग्रॅमची मूर्ती आहे ही. 35,000पर्यंत अंदाजे जाईल. छान अशी मूर्ती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पोकळ भरीव अशा प्रकारच्या मूर्त्या मिळतील गणपतीमध्ये. त्याच्यामध्ये पण साईज मिळतील ना, साईज मिळतील. त्याच्यात ऑर्डर सुद्धा होते तुम्हाला, दगडूशेठ किंवा साधा गणपती असे पॅटर्न येतात त्याच्यामध्ये. नंतर हे एक आता ताट आहे, पूजे थाळी, त्याच्यामध्ये निरंजन 34 ग्रॅम 35 ग्रॅमचं निरंजन आहे. हे लोटी भांड आहे देवापुढे ठेवायला, आहे अर्धा किलोचं आहे, 450-500 ग्रॅमपर्यंत येईल. ओके, म्हणजे अर्धा किलोमध्ये हे संपूर्ण पूजा थाळी बसून जाईल. हो. ओके, बघा सिल्वर मधलं आहे, आधीची अँटिक मध्ये होती, हे पूर्ण सिल्वर मध्ये आहे. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला पंचपाळे घंटे दिलेली आहे, नंतर छोटंसं निरांजन दिलंय, सर्व तुम्हाला ही पूजा थाळी मिळणार आहे. बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साईज मिळतील. त्यानंतर हे जास्वंदाचं फूल आहे, हे पण 1500पर्यंत येईल, त्याच्यावर 3% GST वेगळा येईल. हारामध्ये आता हे हार वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नक्षीकाम केलेलं. त्यानंतर हा कमळाचा हार आहे, एकदम फॅन्सी मध्ये हार आहेत. हे बघा सिल्वर मध्ये खूप सुंदर अशा या युनिक डिझाईन बघायला मिळते. गणपती बाप्पा आपले खूप सुंदर दिसणार आहेत बघा, हे घातल्यानंतर. त्याला असे छान कलरचे स्टोन दिलेले. हा कमळाचा हार सुद्धा बघू शकताय, लोटस हार आहे, छान अशी नाजूक अशी कमळाची फुलं दिलेली आहेत बघा. हे पण वजनावरती आहेत का हार? हो, वजनावरच आहे.
खूप सुंदर असं हे आपण पूर्ण गणपती बाप्पासाठी आपल्या छान असं सिल्वरचं कलेक्शन बघितलेलं आहे. दिवा. हां, छान असं नक्षीकाम केलेलं आहे, जाळीचा दिवा. ओके. गिफ्टिंगसाठी पण छान आहे आणि तुम्ही घरी सुद्धा यूज करू शकता. ते पण वजनावरतीच आहे. वजनावरच येतो. हो, ग्रॅमपर्यंत दोन्ही मिळून आहे. 50 ग्राम.